आणि 10व्याच्या अगोदर सगळ्या आमच्या आत्या, नाशिकच्या आत्या, तिच्या मुली वगैरे सगळ्या आल्या होत्या. तर आता माझ्या नाशिकच्या आत्याच्या मुलीला काय माहिती की माझे वडील कसे चालायचे किंवा त्यांना कशी सवय होती. मी म्हटलं तुम्हाला ते पाय ओलांडून जायचे. तर तिला बरोबर रात्री 3 वाजता कोणीतरी जिना चढून वर आले. माझ्या वडिलांना चपलामध्ये असलेल्या सरकून लाईनीत ठेवायची सवय होती पायानी. चपला सरकवलेला आवाज आला आणि ते आत येऊन पाय ओलांडून असे थड पायाचा आवाज येतो ना टाचांचा, तो आवाज तिला आला. मग तिने हे आम्हाला दुसऱ्या दिवशी सांगितलं. मग आम्ही विचार केला ह्या सवयी आम्हाला माहिती पण तिला कशा काय माहिती. बरोबर. तर खरंच तिला ते जाणवलं. आणि ते 10व्याच्या दिवशीची गोष्ट. तर 13वा होता त्याच्या आदल्या दिवशी. म्हणजे 12. हा 12व्या दिवशी रात्री कोणीतरी धड 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 पळत जिन्यावर आले. आपण नॉर्मल माणूस कोणीच नाही त्या लोखंडी जिन्यावर एवढं फास्ट चढू शकत. कोणतरी म्हणजे प्राण्यांचा पण एक वेगळा आवाज असतो जिने वगैरे चढायचा. पण कोणतरी खरंच असं खूपच भयानक काहीतरी वर आलंय चढत असा आवाज आला. आणि माझ्या सासूबाई, आम्ही तिकडच होतो माझ्या मम्मीकडं, माझ्या सासूबाईनी आणि माझ्या मम्मीनी तो आवाज स्पष्ट ऐकला आणि त्या दोघी जोरात रात्री किंचाळल्या की तो आवाज आला म्हणून. हम्म.